आपण मागच्या भागात बघितलं ट्रान्स विधेयक 2026 काय आहे. आता आपण जाणून घेऊयात या विधेयकात काय त्रुटी आहेत आणि याचा परिणाम ट्रान्स समुदायावर कसा होणार. हे विधेयक ट्रान्स व्यक्तींना हमी दिलेल्या प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि घटनात्मक संरक्षणाला कमकुवत करणार आहे. हे विधेयक थेट नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया निकालाच्या विरोधात जात आहे. कारण हे विधेयक स्वतःची लैंगिक ओळख ठरवण्याचा अधिकार ट्रान्स व्यक्तींपासून काढून घेते. सोबतच ओळखपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेत हे विधेयक वैद्यकीय मंडळे आणि तज्ज्ञांचा सहभाग अनिवार्य करते. हे सर्वोच्च न्यायालयाने नालसा निकालात स्पष्ट केलेल्या स्व ओळखीच्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधात आहे, जिथे लिंग ओळख हा कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत वैयक्तिक स्वायत्ततेचा भाग मानला गेला होता. या विधेयकातील काही प्रमुख समस्या पाहूयात. वैद्यकीय माहिती उघड करण्याची सक्ती केल्याने ट्रान्स व्यक्तींच्या अत्यंत वैयक्तिक आयुष्यात बेकायदेशीरपणे हस्तक्षेप होण्याचा धोका निर्माण होतोय. आर्थिक परिस्थिती किंवा सेवांच्या अभावामुळे अनेक ट्रान्स व्यक्ती वैद्यकीय प्रक्रियेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तसेच अनेक ट्रान्स व्यक्तींना शारीरिक ट्रान्झिशन करण्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्यांना कायदेशीर ओळख मिळवणे अत्यंत कठीण होणार. तसेच हे विधेयक जागतिक आरोग्य संघटनेच्याच म्हणजेच WHO मानकांच्या विरोधात जातं, जे ट्रान्स व्यक्तींच्या स्व ओळखीच्या निर्णयाला मान्यता देतात. आता आपण नजर टाकूयात विधेयकात वगळलेले घटकांवर. या विधेयकातील व्याख्या प्रामुख्याने नॉन बायनरी आणि बायनरी ट्रान्स पुरुष आणि महिला या व्यक्तींना वगळताना दिसते. हे विधेयक केवळ काही विशिष्ट वांशिक किंवा इंटरसेक्स श्रेणींनाच महत्त्व देते आणि हॉर्मोन थेरपी घेणारे, क्रॉस ड्रेसर्स किंवा शस्त्रक्रिया करणारे अथवा न करणारे अशा अनेक व्यक्तींच्या ओळखीला पूर्णपणे नाकारते. यामुळे ट्रान्स समुदायांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत. या विधेयकाचा ट्रान्स आणि नॉन बायनरी समुदायावर काय परिणाम होणार? तर विधेयकात कोणालाही ट्रान्सजेंडर होण्यासाठी भुरळ घालणे किंवा जबरदस्ती करणे म्हणजेच फोर्सिंग यासारख्या कृतींसाठी गुन्हेगारी तरतुदी केल्या आहेत, ज्यासाठी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. अशा तरतुदींमुळे ट्रान्स समुदायाला शिकारी किंवा फसवे म्हणून दर्शवणाऱ्या चुकीच्या सामाजिक प्रतिमांना खतपाणी मिळेल. तसेच ट्रान्स व्यक्तींवरील हिंसेसाठी प्रस्तावित केलेली शिक्षा ही भारतीय न्याय संहितामधील इतर सामान्य शिक्षेच्या तुलनेत फारच कमी आहे. हे विधेयक ज्या पद्धतीने ट्रान्स व्यक्तींची व्याख्या सांगते त्यानुसार समजते की ती ट्रान्स ओळखीला केवळ शारीरिक दोष म्हणून पाहते आणि कुटुंब त्याग, बेघरपणा, शिक्षण आणि रोजगारातील भेदभाव यांसारख्या सामाजिक वास्तवांकडे दुर्लक्ष करते. आणि यात नालसा निकालाने सुचवलेले आरक्षण आणि कल्याणकारी योजनांचा संपूर्णतः अभाव आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल ट्रान्स व्यक्तींना लिंगनिश्चिती आरोग्य सेवा मिळण्यात यामुळे अधिक अडथळे निर्माण होऊ शकतात. ट्रान्स समुदायाला मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि पालकांचेही गुन्हेगारीकरण होऊ शकते. तसेच आरोग्य व्यवस्थेत सिसजेंडर डॉक्टरांना मिळालेल्या वाढीव अधिकारामुळे ट्रान्स व्यक्तींचा छळ वाढण्याची ही घोर शक्यता आहे. आता या सगळ्या परिणामांना अजूनच स्पष्ट भाषेत सांगायचं तर आता कुणाला ट्रान्स व्यक्ती समजण्यासाठी वैद्यकीय आणि शासकीय व्हेरिफिकेशनची गरज लागेल आणि फक्त शारीरिक विविधतेने स्पष्ट होणार की कोण ट्रान्स आहेत अथवा नाहीत. याने असं होणार की ज्या ट्रान्स व्यक्तींना थोडाफार सपोर्ट मिळायचा तोही बंद होणार. ज्या देशात ट्रान्स व्यक्तींकडे रेशन कार्ड, LPG कनेक्शन सारख्या मूलभूत सुविधा नाही, तिथे ट्रान्स ओळखपत्र काढणं आता अजून अवघड होणार आहे. कलम 18 अंतर्गत ट्रान्स मुलांना पाठिंबा देणाऱ्या आणि त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देणाऱ्या पालकांना गुन्हेगार ठरवले जाऊ शकते. तसेच ट्रान्स व्यक्तींच्या शस्त्रक्रियेसाठी विमा किंवा आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांवर जबरदस्तीचा आरोप केला जाऊ शकतो. म्हणजे जर कोणी आपल्या ट्रान्स मित्रांना मदत केली, म्हणजे जर त्यांना त्यांच्या हिंसक घरातून बाहेर पडण्यासाठी आधार दिलात किंवा त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. याचाच अर्थ सपोर्टिव्ह मित्र किंवा सपोर्टिव्ह पालकांवर पण गुन्हा दाखल होऊ शकतात आणि याने व्यक्तींची अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे धोक्यात येत आहे. अनेक NGOs आणि MNC कंपन्या ट्रान्स व्यक्तींची नोकर भरती करतात, पण या विधेयकानंतर MNC कंपन्या या भरत्या बंद करण्याची शक्यता आहे. तसेच पारलंगी व्यक्तींना ट्रेनिंग देणाऱ्या NGOs वरतीही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. सरकारचे म्हणणे आहे की ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांच्यापर्यंत फायदे पोहोचवण्यासाठी ही व्याख्या बदलली आहे. मात्र हे गृहीतक चुकीचे आहे की इतर ट्रान्स व्यक्तींना गरजा नाहीत. कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मूळ व्याख्या बदलण्याची गरज नसते. हे विधेयक जागतिक आरोग्य मानकांपासूनही दूर जाणारे आहे. ट्रान्स व्यक्तींना केवळ शारीरिक निकषांवर मोजणारे आहे
अशा विधेयकांमुळे ट्रान्स समुदायात अजून मागे राहीलच, पण भारत देशही मागासेल.